इरा आणि अर्णवच्या कराराच्या लग्नाला अखेर होकार मिळाला. पण त्याच क्षणी तिच्या फोनवर आलेल्या एका मेसेजने त्यांच्या नात्याला एक नवा ट्विस्ट दिला. तो पुन्हा आला आहे. नमस्कार, मी यशश्री. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 31वा भाग ऐकणार आहोत. अर्णवच्या मनात खूप प्रश्न होते, पण त्यांची उत्तरे मात्र कोठेच नव्हती. इराचा विचार करताना त्याला तिच्या डोळ्यातील चमक आठवली, जिद्द आठवली, तिच्या डोळ्यातील तो प्रामाणिकपणा आठवला आणि मनात विचार आला, इरा ही एक भावनांनी जगणारी मुलगी आहे. तिला हे व्यवहाराचं लग्न योग्य वाटेल का? इरा या करारासाठी हो म्हणेल का? या दोघांची ठिकाणं फक्त वेगवेगळी होती, पण त्यांचे विचार मात्र एकमेकांभोवतीच फिरत होते. दोघेही एकाच प्रश्नात अडकले होते. आता पुढे. रात्रीच्या सगळ्या विचारांच्या गोंधळानंतर पहाटे इराला कधीतरी आपोआपच जाग आली. खिडकीतून येणारा मंद दिव्याचा प्रकाश तिच्या खोलीत पसरला होता. तिच्या डोळ्यावर अर्धवट झोप होती, पण तिचं मन मात्र सतत धावत होतं. त्या दोघांच्या धमक्या, आईचा तो घाबरलेला चेहरा, बाबांना सर्व गर्दीसमोर सहन करावा लागलेला तो अपमान आणि त्या सगळ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत अचानक मदतीला धावून आलेला अर्णव आणि त्याने त्या माणसांना कसं वठणीवर आणलं हे सारं काही तिला आठवत होतं. तेव्हा तिच्या मनात येऊन गेलं, या माणसाने किती योग्य प्रकारे परिस्थिती हाताळली. तिच्या डोळ्यात ते सगळं आठवून पाणी आलं. तिला स्वतःसाठी काहीच नको होतं, पण तिच्या कुटुंबासाठी? हो, त्यांच्यासाठी ती काहीही करायला तयार होती. त्यावेळी तिच्या मनाला सतत एकच विचार टोचत राहिला, आईबाबांसाठी सुरक्षित घर हवं, त्या लोकांच्या भीतीशिवाय असलेलं मुक्त आयुष्य हवं. हे जर अर्णव मला देऊ शकत असेल, तर त्या बदल्यात मी त्यांच्या आजीसाठी हे कराराचे लग्न त्यांच्यासोबत नक्कीच करू शकते. ते मला मदतीचा हात देऊ करत आहेत, तर मी कमीत कमी एवढी तडजोड तर नक्कीच करू शकते. हे त्याच्यावरचे प्रेम नव्हते, ही इच्छा नव्हती, तो एक निर्णय होता, जबाबदारीचा, तिच्या लोकांसाठी घेतलेला. पहाट उजाडली. सूर्याची किरणं खिडकीतून आत आली आणि इरा तिच्या डोळ्यांवर हात ठेवून उठली. मनातील धडधड वाढली होती, पण तिला झालेल्या जबाबदारीच्या आठवणीने तिला तिच्या मनात पहिल्यांदाच एक प्रकारची मानसिक क्लॅरिटी जाणवत होती. पहाटेच्या त्याच वेळी अर्णव देखील त्याच्या बेडवर शांत झोपून होता. त्याच्या सोबतीला होती ती एक शांत खोली, घड्याळाचा टिकटिक आवाज आणि त्याचा अस्थिर श्वास. रात्री इराचे डोळे त्याला सतत आठवत होते. ती हादरलेली होती. तिच्या मनात कशाची भीती निर्माण करण्यापेक्षा तिला त्याच्या सानिध्यात सेफ वाटण्याची जास्त गरज होती आणि तिला तेवढी मोकळीक द्यायचा प्रयत्न त्याने त्याच्या परीने नक्कीच केला होता. पण आता तो तिच्या हो किंवा नाही या निर्णयाबद्दल विचारच करत नव्हता. तो आता फक्त एकच गोष्ट ठरवत होता की तिने नकार दिला तरी मी तिच्या कुटुंबाकडे बघणार, त्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाच्या डोंगरातून त्यांची मुक्तता करणार. अर्णव असाच होता, जिद्दी, पण हृदयाच्या खोलीत कुठेतरी अत्यंत सॉफ्ट. पण त्याच्या आसपासच्या खूप कमी लोकांना हे ठाऊक होतं. इराने तिचा नाश्ता वगैरे झाल्यावर तिचा फोन हातात घेतला. तिच्या बोटांमध्ये एक प्रकारची थरथर तिला जाणवत होती. का नाही जाणवणार ना, आयुष्याचा एवढा मोठा निर्णय जो घ्यायला जाणार होती ती. तिने अर्णव सरांना पाठवायला म्हणून मेसेज टाईप केला, आपण भेटू शकतो का? 2 मिनिटं तर ती त्या मेसेजकडे नुसती बघतच राहिली. मग मनाचे धैर्य कसेबसे एकवटून तिने तो मेसेज सेंड केला. तिचा मेसेज गेल्यावर फक्त काहीच सेकंद झाली असतील, त्यावर लगेचच अर्णवचा रिप्लाय आला, कुठे भेटूया? जणू काही तो देखील तिच्याच मेसेजची वाट बघत होता. तिने त्या मेसेजला रिप्लाय केला, त्याच ठिकाणी जिथे काल भेटलो. अर्णवने त्यावर ओके असा रिप्लाय केला, पण तिचा निर्णय काय असेल या प्रश्नाने त्याचे अंग शहारून गेले. अर्णव तर अगदी एखाद्या चातकासारखी संध्याकाळची इरासोबत होणाऱ्या त्या भेटीची वाट बघत होता. फायनली संध्याकाळ झाली आणि ते दोघे भेटले, त्याच कॅफेमध्ये जिथे ते काल भेटले होते. ते दोघेही शांतपणे नुसते एकमेकांकडे बघत होते, जणू कोण पहिले बोलत आहे याची ते वाट बघत होते. अर्णवने यावेळी काय निर्णय असे विचारले देखील नाही. तो फक्त तिच्याकडे पाहत होता. त्याला इराला बोलू द्यायचं होतं. इरा त्याच्याकडे एकटक पाहायला लागली. क्षणभर तिचा आवाज फुटणार असं तिला वाटलं, पण तिने स्वतःला सावरलं. थोड्या वेळाने कशी तरी शब्दाची जुळवाजुळव करत ती म्हणाली, मी विचार केला खूप आणि मी तुमच्या प्रस्तावाला हो म्हणायचा निर्णय घेतला आहे. अर्णवच्या चेहऱ्यावरील भाव फक्त 1% हलले असतील, पण तो अजूनही तसा कंपोज्ड होता. तो काही क्षण शांतच राहिला. पुढे म्हणाला, मिस इरा, नक्की ठरवून सांगा,
कारण हे फक्त एक प्रेमाचं नाटक नाही, तर हा एक करार आहे. तुला भीती वाटत असेल तर. इरा त्याचे वाक्य मध्येच तोडत म्हणाली, भीती तर आहेच, पण माझ्यापेक्षा सध्या मला माझ्या घरच्यांच्या सुरक्षिततेची भीती जास्त आहे. रात्री मी विचार केला की जर ती 2 माणसं आलेली असताना तुम्ही योग्य वेळेत तिथं आला नसता, तर माझं आणि माझ्या कुटुंबाचं काय झालं असतं? आम्हाला कोणी मदत केली असती? कोणीच नाही. उत्तर कटू वाटत असलं तरी हेच खरं आहे. अशा अडचणीच्या वेळी कोणीच मदतीला येत नाही, पण तुम्ही आलात आणि त्यासाठी मी तुम्हाला नक्कीच मानते. अर्णवला तर तिच्या बोलण्यावर नक्की काय रिॲक्शन द्यावी तेच समजले नाही. इरा पुढे म्हणाली, हा निर्णय माझ्यासाठी नाही, तर हा निर्णय माझ्या लोकांसाठी आहे. मला तुमच्यासोबत तुमच्या अडचणीच्या वेळी मदतीसाठी उभं राहायचं आहे. या करारात तुम्हाला साथ द्यायची आहे. मग ती 6 महिने असो किंवा 1 वर्ष, जेवढा वेळ तुम्ही सांगाल. अर्णव शांतपणे म्हणाला, हे बघा मिस इरा, या करारासाठी माझ्याकडून तुमच्यावर काही दबाव आहे असे तुम्ही समजत असाल तर तसे मुळीच नाही. आणि मला एक सांगा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे? इराने क्षणभर त्याच्याकडे पाहिले. त्याची नजर एकदम सरळ स्थिर होती. ती काही वेळ त्याचा चेहरा न्याहाळत होती. मग हळू आवाजात म्हणाली, हो, तुम्ही मला दुखावणार नाही यावर मला पूर्ण विश्वास आहे. अर्णवने पहिल्यांदाच तिच्या त्या उत्तरानंतर एक खोल श्वास घेतला, जणू काही तो एखादा अदृश्य दडपणातून सुटला आहे अशा प्रकारे. इराचा तो विश्वास आहे हा शब्द अर्णवच्या मनात खोलवर उतरला, पण त्या शांत कॅफेमध्ये त्यांच्या दोघांच्या दरम्यान अजूनही काहीतरी न उलगडलेलं हवेत तरंगत होतं. इरा तिचा कप उचलणार इतक्यात अर्णवने शांतपणे विचारलं, एक शेवटचा प्रश्न विचारू का मिस इरा? ती थोडी दचकली. त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं, जणू त्याला अजून काही जाणून घ्यायचं होतं. काही गंभीर, काही आवश्यक असं काहीतरी. इरा हळू आवाजात म्हणाली, हो, विचारा. अर्णवचा आवाज अगदी स्थिर पण आत खोलवर हललेला असा भासला तिला. अर्णव, हा करार फक्त माझ्या आजीसाठी आहे, पण तुझ्या मनात अजून काही आहे का? अशी कोणती गोष्ट जी मला आताच माहीत असायला हवी, जेणेकरून पुढे काही चुकीचं होणार नाही? इरा त्याच्या या प्रश्नाने क्षणभर गोठून गेली. तिच्या गळ्यातील शब्द जणू अडकले. त्याच क्षणी तिचा फोन वाजला. तिला कोणाचा तरी मेसेज आला होता. तिने मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहिलं. स्क्रीनवर फक्त 2 शब्द चमकत होते, तो पुन्हा आला आहे. तो पुन्हा आला आहे? पण म्हणजे नक्की कोण? तिच्या भूतकाळातील कोणी व्यक्ती असेल काही? अर्णवला ती याबद्दल सर्व काही सांगेल का? काय होईल नक्की पुढे? जाणून घ्यायचे असेल तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.